आज आपण एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. जगातील सगळ्यात मोठ्या लिखित संविधानाच्या जन्माची कहाणी. पण थांबा, ही फक्त काही कायदेकलमांची गोष्ट नाहीये. नाही, ही तर एका प्रचंड मोठ्या देशाच्या आत्म्याला शब्दांमध्ये बांधण्याची गोष्ट आहे. एक खरं खरं आधुनिक महाकाव्य. चला थोडं मागे जाऊया. साल होतं 1947. भारत स्वतंत्र झाला होता. सगळीकडे आनंद होता. पण त्या आनंदासोबतच एक खूप मोठं आव्हान समोर उभं होतं. फाळणीच्या जखमा त्या तर ताज्याच होत्या. शेकडो संस्थानांचं पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. आणि करोडो लोकांच्या आशा त्या सगळ्या एका धाग्यात कशा बांधायच्या? प्रश्न एकच होता आणि खूप मोठा होता. या इतक्या वेगवेगळ्या विविधतेने भरलेल्या देशाला एक देश म्हणून काय जोडून ठेवणार होतं? आणि याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून काही सर्वोत्तम, सगळ्यात हुशार लोक एकत्र आले. यात विचारवंत होते, कायदेतज्ञ होते, समाजसुधारक होते आणि हो, स्वातंत्र्यसैनिक तर होतेच. या ऐतिहासिक सभेला नाव दिलं गेलं संविधान सभा. आणि त्यांचं मिशन एकच ध्येय होतं: भारताच्या भविष्यासाठी एक असा पाया रचायचा जो कधीच ढळमळणार नाही. आणि हे काम म्हणजे काही साधे नियम लिहून देण्यासारखं नव्हतं, अजिबात नाही. त्यांना एक जिवंत दस्तऐवज बनवायचा होता. म्हणजे काय? तर एक असं पुस्तक जे फक्त सरकार कसं चालेल हे सांगणार नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक प्रेरणा बनेल. आणि या प्रचंड मोठ्या महत्त्वाच्या कामाचं नेतृत्व कोणी केलं? तर ते होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मग हे काम किती मोठं होतं, किती आव्हानात्मक होतं, याची खरी कल्पना आहे ना, काही आकडे बघितल्यावर असेल. चला तर मग बघूया. आणि लक्षात ठेवा, हे फक्त आकडे नाहीत, तर यामागे किती मेहनत, किती विचार दडलाय त्याचीही साक्ष आहे. जवळपास 3 वर्ष, हो 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. इतका काळ विचार करा. या काळात प्रत्येक कलम, प्रत्येक शब्द, अगदी प्रत्येक स्वल्पविरामावर सुद्धा खूप खोलवर चर्चा झाली. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये अक्षरशः विचारांचं मंथन झालं. कधी तीव्र वादविवाद झाले, पण शेवटी सगळ्यांच्या सहमतीने या ग्रंथाने आकार घेतला. 64 लाख रुपये. आता ऐकायला ही रक्कम कदाचित खूप मोठी वाटणार नाही, पण विचार करा, आपण बोलतोय 70-75 वर्षांपूर्वीबद्दल. त्या काळात ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. हा पैसा फक्त कागद किंवा छपाईवर खर्च झाला नाही. ही एक गुंतवणूक होती भारताच्या बौद्धिक भविष्यावर, एका अशा दस्तऐवजावर जो देशाची पुढची दिशा ठरवणार होता. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया रचण्यासाठी हा खर्च खरंच गरजेचा होता. 395 395. जेव्हा आपलं संविधान तयार झालं तेव्हा त्यात तब्बल 395 कलमं आणि 8 परिशिष्ट होती. आणि याचमुळे ते जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान ठरलं. पण त्याची महानता फक्त त्याच्या आकारात नव्हती, नाही, तर ती होती त्याच्या दृष्टिकोनात. इतका व्यापक दृष्टिकोन होता की प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा आणि देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेचा विचार त्यात केलेला होता. पण एक मिनिट थांबा. भारताचं संविधान म्हणजे फक्त कायदे आणि नियम असं जर वाटत असेल तर तुम्ही चुकता. हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये. ही एक अप्रतिम, एक जबरदस्त कलाकृती सुद्धा आहे. हो, खरंय. याच्या प्रत्येक पानावर भारताचा आत्मा कोरलाय. चला, आपण या कायद्याच्या पुस्तकात दडलेल्या कलेचा एक अद्भुत प्रवास करूया. तर हा जो महान ग्रंथ आहे त्याला सुंदर हस्ताक्षरात कोण लिहिणार, हा प्रश्न होता. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना निवडलं. आणि नेहरूंनी जेव्हा त्यांना विचारलं की या कामासाठी तुम्ही मानधन किती घेणार, तेव्हा रायजादा यांनी जे उत्तर दिलं ते इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं. ते म्हणाले, देवाच्या कृपेने माझ्याजवळ सगळं काही आहे. मला एक पैसाही नकोय. माझी फक्त एकच अट आहे: संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव असावं. आणि शेवटच्या पानावर माझ्या नावाच्या बरोबर माझ्या आजोबांचंही नाव असावं. कमाल आहे ना? आता रायजादा यांचं अक्षर तर सुंदर होतंच, पण या सुंदर अक्षरांना अजून सुंदर बनवण्यासाठी चित्र हवी होती. मग ही जबाबदारी दिली गेली शांतिनिकेतनचे प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस आणि त्यांच्या टीमला. त्यांचं काम काय होतं? तर भारताचा जो हजारो वर्षांचा इतिहास आहे, आपली जी संस्कृती आहे, तिला चित्रांमधून जिवंत करायचं. आणि मग जेव्हा आपण संविधानाची पानं उलटतो ना, तेव्हा असं वाटतं की आपण भारताच्या इतिहासातूनच एक फेरफटका मारतोय. सुरुवात होते भाग 1 पासून. तिथे काय आहे? तर सिंधू संस्कृतीमधली मोहेंजोदडोची एक मुद्रा आहे, एका वृषभाची. हे चित्र कशाचं प्रतीक आहे? तर आपल्या हजारो वर्षांच्या प्राचीन वारसाचं.
आणि ही चित्र काही उगाच सजावटीसाठी नाही आहेत. नाही, यामागे खूप खोल विचार आहे. एक उदाहरण बघूया. संविधानाचा भाग 3 हा आहे आपल्या सगळ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी. आणि या भागावर चित्र कसलं आहे? तर प्रभू श्रीरामांचा. लंकेवर विजय मिळवून सीतेसोबत अयोध्येला परतणारे राम. हे चित्र न्याय आणि आदर्श शासनाचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे बघा, हक्क आणि न्याय यांची काय सुंदर सांगड घातलीय. तसंच पुढे जाऊया भाग 4 कडे. इथे शासनासाठी काही मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत. आणि इथलं चित्र महाभारतातलं, गीतोपदेशाचं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचा मार्ग दाखवत आहेत. हे चित्र जणू सरकारला त्यांच्या जबाबदारीची, त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, आपलं संविधान फक्त कायद्यावर नाही, तर ते भारतीय तत्त्वज्ञानाच्या भक्कम पायावर उभा आहे. आणि ही जी चित्रमालिका आहे ती फक्त प्राचीन काळातच थांबत नाही, ती थेट भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत येऊन पोचते. यात आपल्याला महात्मा गांधीची दांडी यात्रा दिसते, झाशीची राणी लक्ष्मीबाई दिसतात आणि हो, नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा दिसतात. म्हणजे विचार करा, सिंधू संस्कृतीपासून ते थेट स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास या एका ग्रंथात सामावलेला आहे. तर कलेच्या या सुंदर दुनियेतून आपण पुन्हा एकदा संविधानाच्या मूळ विचारांकडे येऊया. याची सुरुवात होते प्रस्तावनेतील त्या जबरदस्त शब्दांनी, आम्ही भारताचे लोक. हे साधे शब्द नाहीयेत, ही एक क्रांती होती, एक जाहीरनामा होता की आता भारताचं सार्वभौमत्व, भारताची सत्ता कोणत्याही राजा महाराजाकडे किंवा परकीय सत्तेकडे नाहीये, तर ती थेट भारताच्या सामान्य जनतेच्या हातात आहे. आता काही टीकाकारांनी भारतीय संविधानाची उधार घेतलेल्या कल्पनांची पिशवी म्हणून खिल्ली उडवली. पण या टीकेला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकरांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. ते ठामपणे म्हणाले, जगाच्या इतिहासात या टप्प्यावर तयार होणाऱ्या संविधानात नवीन काय असू शकतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी कोणतीही माफी मागणार नाही, उधार घेण्यात काहीही लज्जास्पद नाही. त्यांनी स्पष्ट केलं की जगातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला लाज कशाला वाटायला हवी. आम्ही जगातल्या सर्वोत्तम संविधानांचा अभ्यास केला, पण त्यातलं काहीही जसं आहे तसं उचललेलं नाही. आणि हे खरं आहे. आपण इथे बघू शकतो की वेगवेगळ्या देशांकडून आपण प्रेरणा घेतली आहे. जसं की ब्रिटनकडून आपण संसदीय लोकशाही घेतली, अमेरिकेकडून नागरिकांच्या मूलभूत हक्कांची कल्पना घेतली, आयर्लंडकडून राज्यांनी कशी धोरणं आखावीत याची मार्गदर्शक तत्त्व घेतली, तर कॅनडाकडून एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था घेतली. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? या प्रत्येक गोष्टीला आपण भारताच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनुसार बदललं, तिला एक भारतीय रूप दिलं आणि मगच स्वीकारलं. तर जवळपास 3 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हा ऐतिहासिक दस्तऐवज तयार झाला. आता वेळ आली होती याला देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून स्वीकारण्याची आणि एका नव्या स्वतंत्र प्रजासत्ताकाला जन्म देण्याची. तो दिवस होता 24 जानेवारी 1950. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी या ग्रंथावर आपल्या सह्या केल्या. आणि बरोबर 2 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी तो संपूर्ण देशात लागू करण्यात आला. आता 26 जानेवारी हीच तारीख का निवडली? यामागे खूप भावनिक आणि ऐतिहासिक कारण होतं. कारण 1930 साली याच दिवशी लाहोरच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा संकल्प केला गेला होता. त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण जपण्यासाठीच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला. संविधान तर लागू झालं, देश प्रजासत्ताक झाला, पण त्या मूळ प्रतीचं काय? ज्या हस्तलिखितावर रायजादांनी अक्षरं कोरली होती आणि बोस यांनी चित्र रेखाटली होती, तो तर एक अनमोल ठेवा होता. आणि आपल्याला माहिती आहे, कागदाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो हवा आणि हवेतील ओलावा, ज्यामुळे कागद हळूहळू खराब होतो. ह्या प्रक्रियेला फॉक्सिंग म्हणतात. मग आता ह्या राष्ट्रीय ठेव्याला ह्यापासून कसं वाचवायचं? यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त उपाय शोधून काढला. भारताच्या संविधानाची जी मूळ प्रत आहे ती आज संसद भवनाच्या ग्रंथालयात एका खास पेटीत ठेवलेली आहे. ही काही साधी पेटी नाही, ही पूर्णपणे हवाबंद आहे. यातली सगळी हवा म्हणजे ऑक्सिजन काढून टाकण्यात आलाय आणि त्या जागी भरलाय हेलियम नावाचा एक वायू. हा वायू कागदाशी किंवा शाईशी कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. याचा अर्थ काय? तर हा आपला अनमोल दस्तऐवज येणारी शेकडो वर्ष जसाच्या तसा अगदी सुरक्षित राहणार आहे. तर मग संविधानाची मूळ प्रत तर हेलियमच्या पेटीत अगदी सुरक्षित आहे. पण एक प्रश्न मनात येतोच की खरं संविधान आज कुठे राहतं? ते फक्त त्या एका दस्तऐवजात बंद आहे का? नाही.
त्याचं खरं घर ही काचेची पेटी नाहीये, तर ते आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं मन. जोपर्यंत आपण सगळ्यांनी संविधानाने दिलेली मूल्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वागणुकीत जिवंत ठेवली, तोपर्यंतच भारताची लोकशाही खऱ्या अर्थाने सुरक्षित राहील आणि अमर राहील.